महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूरमधून एक मोठी बातमी। इंटरनेटवर सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात जिंतूर शहर आणि तालुक्यातील केमिस्ट संघटनांनी आक्रमक पाऊल उचललं आहे। सार्वजनिक आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत आज सर्व मेडिकल दुकानदारांनी एक दिवसीय बंद पाळला। ऑल इंडिया आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेच्या आवाहनानुसार हा बंद पुकारण्यात आला होता। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ऑनलाईन औषधं विकली जात असल्यानं नागरिकांना बनावट किंवा चुकीची औषधं मिळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे, अशी चिंता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे अखेर हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। आंदोलनादरम्यान तहसीलदारांमार्फत थेट देशाच्या पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आलं आहे। या आंदोलनात गणेश दरगड, घनश्याम जेथलिया यांच्यासह अनेक पदाधिकारी सक्रिय होते। 1. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तातडीने बंद करा। 2. विना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणा। 3. बनावट औषधं रोखण्यासाठी विशेष यंत्रणा उभारा। 4. या ऑनलाईन संकटामुळे अडचणीत आलेल्या छोट्या पारंपरिक केमिस्ट व्यावसायिकांचं संरक्षण करा। ऑनलाईन औषध विक्रीवरील या बंदीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। जिंतूरच्या अशाच ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला आताच लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। विक्रेता संघटनेने ऑनलाईन बेकायदेशीर औषध विक्रीच्या विरोधात बंद पुकारलेला आहे। देशव्यापी बंद आहे। त्या देशव्यापी बंदमध्ये आमचा परभणी जिल्हा देखील उत्स्फूर्तपणे सहभागी असून आज जिंतूर तालुक्यातील सगळ्या मेडिकल स्टोअर 100% बंद आहेत आणि 100% आमचे केमिस्ट आज या ठिकाणी रस्त्यावर आपल्या मागण्यासाठी उतरलेले आहेत। त्यामुळे आमची सरकारला एकच आपल्या पत्रकार बांधवांच्या मार्फत मागणी आहे की ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, पहिली मागणी आमची बेकायदेशीर ऑनलाईन विक्री बंद झालीच पाहिजे। दुसरी मागणी आहे GSR 220 आणि GSR 817E ह्या ज्या अधिसूचना सरकारने ऑनलाईन औषधीसाठी काढलेल्या आहेत त्या अधिसूचना रद्द कराव्यात आणि बेकायदेशीर ऑनलाईन औषधांची विक्री बंद करावी। तिसरी मागणी आमची ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ब्लिंकिट, स्विगी, झोमॅटो यासारख्या 35 ज्या कंपन्या आहेत त्या ऑनलाईन बेकायदेशीर औषधांच्या विक्री या ठिकाणी करत आहेत। त्यामुळे समाजात नशेचे प्रमाण, त्यानंतर गर्भपाताच्या गोळ्या ह्या अतिशय सहजरित्या झोपेच्या गोळ्या उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे तरुण वर्ग हा नशेकडे वळत आहे, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे। म्हणून आमची एकच मागणी आहे की बेकायदेशीर ऑनलाईन विक्री बंद झालीच पाहिजे। आज आमच्या पारंपरिक औषधी विक्रेत्याला आज आम्हाला फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्येच औषधाची विक्री झाली पाहिजे, हा आमच्यासाठी कायदा आहे। आम्हाला सगळ्या औषधांचे रेकॉर्ड ठेवावे लागतात, हा आम्हाला कायदा आहे। ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940च्या अंतर्गत आमचे सगळे फार्मासिस्ट बांधव, केमिस्ट बांधव या ठिकाणी काम करत असतात। परंतु त्या ऑनलाईन औषधी विक्रेत्यांना हे कुठलेही कायदे नाहीत, कुठलेही त्यांचे इन्स्पेक्शन होतात का नाही नियमित आम्हाला माहिती नाही। कोण तिथून औषधी पाठवतं, फार्मासिस्ट आहे का नाही ते सुद्धा आम्हाला माहीत नाही। म्हणून आमची मायबाप सरकारला या ठिकाणी विनंती आहे, हे सगळं बंद झालं पाहिजे। आमचा पारंपरिक औषधी विक्रेता या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे। म्हणून आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। ते नक्कीच आमच्या भावना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यापर्यंत पोहोचतील अशी आम्ही आशा बाळगतो। काही ठिकाणी बेकायदेशीरित्या जसं म्हणले तुम्ही, काही ठिकाणी असे मेडिकलवर असे देतात गोळ्या बिना चिठ्ठीचे, त्यावर काय म्हणणं आहे? नाही, 100% अगदी चुकीचं आहे। काही ठिकाणी असं आहे हिस्टोराईट पण देतात। तसं झालं असेल तर प्रशासन त्याला पाठीशी घालत नाही। आमच्या नियमित तपासण्या होतात। तुमच्या नियमामध्ये आहे का असं की जे देतात मेडिकलवाले बिना चिठ्ठीचे? करत असेल तर ते चुकीचं आहे। 100% पण तसं होत नाही। आमचा कुणी केमिस्ट, फार्मासिस्ट 100% करत नाही। सर्वांना ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टची पूर्ण माहिती आहे। सगळे फार्मासिस्ट आहेत, सगळे एज्युकेटेड लोक आहेत, त्यामुळे असे प्रकार कुठेही होत नाही।